आजचा अभंग आहे. मैद आला पंढरीस, हाती घेऊनी प्रेमपाश, पुढे नाडियले जग, नेतो लागो नेदी माग. उभारुनी बाहे, दृष्ट्या दृष्टी वेदित आहे, वैकुंठीहुनी येणे, केले पंढरी कारणे. पुंडलिके थारा देऊनी आणिले या चोरा, तुका म्हणे चला, तुम्ही आम्ही धरू त्याला. याचा अर्थ आहे, पांडुरंगरूपी मैंद म्हणजे लबाड चोर त्यांच्या हातामध्ये प्रेमाचा दोर घेऊन पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेला आहे. तो सर्व जगाला फसवून अशा ठिकाणी घेऊन जातो की ज्या ठिकाणी कोणीही पोहोचू शकत नाही. त्याचा शोध कोणालाही लागत नाही. आपले बाहू वर करून तो भक्तांची नजरबंदी करतो. या कामासाठी तो वैकुंठावरून येथे आला आहे. या चोराला पुंडलिकाने आपल्या घरी थारा दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चला तुम्ही व आम्ही जाऊ व त्याला धरू. सर्व जीव हे भगवंताचे अंश आहेत, परंतु भगवान श्रीकृष्णांना विसरून या भौतिक जगामध्ये दुःख भोगत आहेत. अशा जीवांना परत वैकुंठाला जाणे म्हणजे आपल्या निजस्थानाला घेऊन जाण्यासाठी भगवंत स्वतः येतात अथवा आपल्या शुद्ध भक्तांकरवी हे कार्य करवून घेतात. असे भक्तवत्सल भगवंत हे पुंडलिकाच्या आग्रहावरून पंढरपूर येथे आलेत आणि सर्व हरिभक्तांना वैकुंठाला येण्यासाठी आवाहन करीत आहेत. त्यांचे निजधाम वैकुंठ येथे त्यांच्या कृपेशिवाय कोणी जाऊ शकत नाही. असे ते धाम हरिभक्तांशिवाय कोणाला माहीत नाही. भगवान श्रीकृष्ण त्या धामाचे वर्णन करताना गीतेमध्ये म्हणतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. ते ज्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. हे धाम फक्त हरिभक्तांनाच माहीत आहे. इतर लोक तेथे पोहोचू शकत नाहीत. जय हरी विठ्ठल.